आजकाल बऱ्याच माणसांना संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, स्टेटस पाहिजे, पॉवर पाहिजे. पण त्यांना पाहिजे काय माहिती आहे का, ते बी कसं अलगत पाहिजे, अलगत. त्यांना कष्ट नको, त्यांना मेहनत नको, काय ना, त्यांना आजाद पाहिजे. मग असं नाही रे माझ्या भावा मिळत. तिथं काय करावं लागतं माहिती आहे का, घाम गाळावं लागतो, घाम. काळी भंगार अशी बावटाचं होऊन द्यावं लागतं, कष्टानं तुकडं निघून जातात. तेव्हा ती पैसा प्रॉपर्टी बघायला भेटती. जो काय अल्लाहदायी काय जो काय ही आहे पैशातनं भेटणारा किंवा त्या पैशापासून येणाऱ्या ज्या वस्तू असलेल्या त्यातनं मिळणारा तो काय जो आस्वाद आहे तो कष्टातून मिळतो. तो काय असा तसा मिळत नाही. त्याच्यामुळं बरं का, तू नुसतं म्हणायचं नाही की मला एवढंच पाहिजे, माझं हे असंच पाहिजे. ते मिळवताना पण भरपूर काय अशा ठोकरा खावा लागतात. आणि तिथं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असे घाम गाळावा लागतो. आणि त्या ठिकाणी जीवाचं रान करून ते सगळं कमवलेलं असतं. ते काय असंच मिळत नाही. तुला जरी वाटत असलं की मला मस्त समोरचं जो दिसतंय लाखो कोट्यावधी रुपये दिसतात मला तसंच पाहिजे, पण ते नुसतं बघितलं म्हणजे काय आपल्याला मिळालंच नाही ना. त्यासाठी घाम गाळावा लागतो, ओलं गार व्हावं लागतं, ओलं चिंब व्हावं लागतं, आणि मग ते मिळत असतं. काय तर दुसरं जो बघताना पण आपल्या डोळ्यात खुपून नाही द्यायचं की हा त्याचं तू अनुभव घे आणि मग त्याप्रमाणे तू मिळवायला शिक, तरी चालेल, काय अडचण नाही. पण नुसतं बघून त्याच्यावर जाळायचं नाही. आपलं आपण शरीर जाळायचं, घासायचं, जिजू द्यायचं. हाडाची म्हणतात ना, हाडाची काडं करायची. आणि मग ती जसं कमवलं आहे ना तसं ते कमवायचं. नुसतं हे आम्ही बघ सकाळ संध्याकाळ दुपार आम्ही विचार करत नाही. अंगाचे कातडं जर निघून गेलं ना तरी आम्ही विचार करत नाही. पण रानात येतोच आणि यावंच लागतं. तर बघणाऱ्याला पण बघणाऱ्यांनी बाकीचं जेव्हा तुम्ही बघत असताना हे तुम्ही पैसा कमवून, अरे त्यानं घासलेली असते र मेहनतीनं. काय तेव्हा त्याला ते मिळालेलं असतं. त्याला काय असंच मिळत नाही. असंच कोणालाही काय मिळत नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी घासावंच लागतं. मग घासायचं आणि मग मिळवायचं. आणि तेव्हा मग लोकांकडं क्रूदृष्टीनं बघायचं नाही, चांगल्या दृष्टीनं बघायचं. तेव्हा आपलं चांगलं होत असतं. बरोबर आहे, काय म्हणताय, खरं आहे का नाही?